नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट म्हणजे सोशल मीडियावरती हप्ते वितरण असेल, ई-KYC असेल, या संदर्भात अनेक मेसेज येत आहेत। तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना आपण प्रॉपर माहिती देणार आहोत। तर मोठे मोठे न्यूज चॅनल आहेत, तर या ठिकाणी सांगितले जात आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC साठी मुदतवाढ मिळालेली आहे आणि त्याचबरोबर 2100 रुपये हप्ता आहे। या संदर्भात देखील अनेक ठिकाणी मेसेजेस येत आहेत आणि हप्ता जो आहे जुलै महिन्याचा याच्या तारखा देखील सांगणारे व्हिडिओज लाखोंच्या संख्येमध्ये लाडक्या बहिणी पाहत आहेत। तर या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजेच सर्वात प्रथम सगळ्यांनाच माहिती आपण मंत्री आदित्य तटकरे जे काय बोलल्या होत्या या संदर्भातला माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवला होता। याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC संदर्भातली निवेदनं आम्हाला प्राप्त झालेली आहेत आणि ही निवेदन आम्ही वरिष्ठांकडे म्हणजेच मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्याकडे सादर करू। त्यांचा ज्यावेळी विचार होईल त्यानंतरच ई-KYCची मुदत मिळू शकते। म्हणजेच काय एक प्रकारचा पॉझिटिव्हनेस आलेला आहे। तर मंत्री आदित्य तटकरे सन्माननीय मुख्यमंत्री असतील यांच्याकडे पुन्हा ही मागणी सादर करणार आहेत आणि त्यांचा निर्णय ज्यावेळी होईल त्यावेळी ई-KYC ज्या लाडक्या बहिणीची झालेली नाही आहे अशा लाडक्या बहिणींना ही ई-KYC सुरू होऊ शकते। तर याचा सर्वस्वी निर्णय मंत्र्यांच्या डिसिजनवरती आहे, त्यामुळे बघूया आपण पुढे काय होतं हे आपल्याला पुढील काही दिवसांमध्ये कळणारच आहे। पण याच्यामध्ये ई-KYC सुरू होण्याची शक्यता जास्त आहे, कारण का लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावरती अशा आहेत पात्र असून त्यांची ई-KYC झाले नाही आहे आणि सध्या अनेक ठिकाणी सांगितलं जात आहे की ई-KYC साठी मुदतवाढ झालेली आहे। तर अजून कुठल्याही प्रकारची ई-KYC साठी मुदतवाढ झालेली नाही। सध्या तरी ई-KYC ज्यांची झाली नाही आहे त्यांचा हप्ता बंद आहे आणि याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारा जुलैचा हप्ता वाढीव अनुदान होण्यासंदर्भात अजून शासनाची कुठलीच तयारी झाली नाही आहे किंवा तशी घोषणा झाली नाही आहे। त्यामुळे जुलैचा हप्ता जो येणार आहे साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये हा हप्ता दुसऱ्या ते पहिल्या आठवड्यामध्ये या 2 आठवड्यांमध्ये वितरित होणं अपेक्षित आहे। त्यामुळे हा हप्ता फक्त 1500 रुपयांचाच असणार आहे। त्यामुळे आता राहिलेले फक्त 3 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत। आजपासून उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये कुठल्याही वेळी हप्ते वितरणाचा GR महाराष्ट्राचं GRचं जे अधिकृत संकेतस्थळ आहे तर या ठिकाणी प्रसिद्ध होईल। GRची तर आपण पण वाट पाहत आहोत, जेणेकरून GR आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना ही मोठी खुशखबर देता येणार आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। GR आजपासून कुठल्याही वेळी प्रसिद्ध होईल आणि याचबरोबर येणारा हप्ता हा 2100 रुपये येणार नसून केवळ 1500 रुपयांचाच लाभ आहे तो येणार आहे। आणि याचबरोबर कागदपत्र फेर तपासणी ज्यांचं तांत्रिक कारणांमुळे हप्ता आहे तो बंद झालेला आहे तर यांची फेर तपासणी सुरू झालेली आहे। याच्यामध्ये पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणी देखील या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा लाभ आहे तो देखील त्यांना मिळणार आहे। तर अशा प्रकारची ही अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। हप्ते वितरणाचा GR कधीही प्रसिद्ध होऊ शकतो, निश्चित अशी वेळ नाही आहे, कारण का शासनाचा निर्णय ज्यावेळी होतो त्यावेळी हा GR प्रसिद्ध होत असतो। मंत्रिमंडळ बैठक तर झालेलीच आहे, फक्त GR आहे तो प्रसिद्ध होणं बाकी आहे। या 2 ते 3 दिवसांमध्ये कुठल्याही वेळी हा GR प्रसिद्ध होईल। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। आणि याचबरोबर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक लाडक्या बहिणी तांत्रिक कारणांमुळे लक्षात घ्या त्यांचा लाभ बंद झालेला आहे। तर याच्यामध्ये ITR भरणाऱ्या लाडक्या बहिणी देखील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहेत। पण याच्यामध्ये 0 ITR ज्यांच्या कुटुंबामध्ये भरला गेला होता, तर 0 ITR म्हणजेच काय की ज्यामध्ये लक्षात घ्या उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे आणि कुटुंबामध्ये इतर कामांसाठी लोन मिळण्यासाठी किंवा इतर कामांसाठी ITR फाईल दाखल केली होती ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरला जात नाही। तर अशा ITR फाईलमध्ये असणाऱ्या लाडक्या बहिणी देखील पात्र होण्याचे मोठे संकेत आहेत। तर अशी ही महत्त्वाची अपडेट सध्या समोर येत आहे। आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट रहा।